श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या महिन्यात तुमच्यावर कोणती नवीन जबाबदारी येणार? करिअरमध्ये प्रगती होईल का? प्रेम संबंधात तुमचे नाते कसे असेल? आर्थिक गुंतवणुकीत यश येईल का? आणि आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहू सिंह राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीला येणारा ऑगस्ट महिना व्यावसायिक उन्नती, वैयक्तिक विकास आणि कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये सुसंवाद घडवणारा असेल. या महिन्यात तुमचा चांगला आत्मविश्वास वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मजबूत होईल. या महिन्यात तुम्हाला आत्मनिरीक्षणासाठी, निर्णय क्षमता आणि धैर्यासाठी उत्तम वेळ असेल. आरोग्य. सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल, पण तुम्हाला आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल, कारण हृदयासंबंधी दुखणे किंवा रक्तदाब अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे नियमित प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो, पण त्यावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी विश्रांती आणि पुरेशी झोप महत्त्वाची ठरेल. आपला आहार संतुलित ठेवा. भरपूर पाणी प्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कौटुंबिक जीवन. सिंह राशीच्या कुटुंबातील वातावरण शांत असेल. घरातील लोकांमध्ये समजूतदारपणा दिसून येईल. तुम्हाला घरात शुभ कार्य किंवा धार्मिक कार्याची धावपळ करावी लागेल. या महिन्यात मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्यास संधी मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल, तसेच पालकांचा आशीर्वाद लाभेल. कोणताही वडिलोपार्जित मालमत्तेविषयी वाद चालू असेल तर त्यामध्ये तुमच्या बाजूने निकाल होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. तुमची सामाजिक प्रतिमा उजळेल. शिक्षण. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना खूप चांगला जाईल. या महिन्यात तुमचा अभ्यास चांगला होईल. त्यामुळे तुम्हाला हा महिना भरभराटीचा असेल. तुमची शिकण्याची उत्सुकता वाढेल. जे विद्यार्थी लॉ, सायन्स किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हा महिना अधिक शुभ असेल. परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. ही संधी दवडू नका. करिअर आणि व्यवसाय. सिंह राशीच्या व्यावसायिकांना या महिन्यात नवीन संधी मिळतील. तुम्ही नवीन काम सुरू करू शकाल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांना चांगला लाभ होईल. नवीन भागीदारी करताना विश्वास आणि पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर गैरसमज होऊ शकतात. महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊ शकता, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांना हा महिना अनुकूल असेल. तुम्हाला संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. कार्यक्षेत्रात तुमची चांगली प्रगती होईल. तुमचे कौशल्य आणि नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुम्ही स्वतःला कामात गुंतवून घ्याल. तुम्हाला कामानिमित्त लघु प्रवास घडू शकतात, जे प्रवास लाभदायक ठरतील. पण दीर्घ प्रवास टाळावेत किंवा त्यांचे योग्य नियोजन करावे. आर्थिक स्थिती. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती उत्तम असेल. तुम्हाला या महिन्यात चांगले आर्थिक स्थैर्य लाभेल. जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. नवीन स्रोतातून उत्पन्न मिळू शकते. जमीन किंवा वास्तू संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. पण महागड्या वस्तूंवर अनावश्यक खर्च करण्याकडे तुमचा अधिक कल राहील. त्यामुळे बचतीकडे लक्ष द्या. आपल्या खर्चांचे योग्य नियोजन करा. बजेटवर अधिक लक्ष द्या. पैशांचे व्यवस्थापन करूनच खर्च करावा. यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात सकारात्मक क्षण अनुभवता येतील. तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घ्याल.
प्रेम संबंधात स्थिरता जाणवेल. जोडीदारासोबत अधिक वेळ संवाद साधता येईल. तुम्ही आपल्या नात्याला नवीन रूप देण्याचा विचार कराल. तसेच सिंह राशीच्या वैवाहिक जोड्यांनी एकमेकाच्या सहकार्याची भावना ठेवावी. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. किरकोळ वाद संवादाने सोडवावेत. यामुळे तुम्हाला उत्तम गृहसौख्य लाभेल. एकूण सिंह राशीला हा महिना आत्मविश्वास, संधी आणि नवचैतन्याचा असेल. तुम्ही काही क्षेत्रात शिस्त आणि संयम बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला एकूणच या महिन्यात अनुकूलतेचा प्रभाव जाणवेल. तुम्ही आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि प्रयत्नशील परिपक्वता दाखवा आणि पुढील जीवनाची वाटचाल करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.